ठीक आहे. नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज. आज आपण आलो आहोत बोईसर या ठिकाणी. बोईसर या ठिकाणी प्रशांत संखे सर आहेत, जे BJPचे सध्या उपाध्यक्ष म्हणून पालघर जिल्ह्यावरती कार्यरत आहेत. गोरगरिबांची सेवा करण्यासाठी ते तत्पर असतात. परंतु विषय खूप गंभीर आहे. धनानी नगर येथील जी धनानी हा जो मालक आहे, त्या मूळ मालकाने या संपूर्ण लोकांचं फसवणूक केलेली आहे. विषय आपण जरा समजून घेऊया. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. विषय असा आहे की धनानी नगरमध्ये सर्वे क्रमांक 61 या 61 सर्वे क्रमांकावरती असलेले पोट म्हणजे 61-1 गट नंबर, 61-2 आणि 61-3 असे 3 गट होते. परंतु धनानी नगरमध्ये ज्या धनानी मालकाने 61ची जो प्लॉट नंबर आहे तो सर्रास दुसऱ्या परप्रांतीय लोकांना बेकायदेशीररित्या विकून फसवणूक केलेली आहे. आणि ह्याची गोष्ट जेव्हा 61-1 चे गट क्रमांक असलेले जे सध्याचे मूळ मालक आहेत रामचंद्र संखे व इतर ह्यांच्या परिवारांना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी 1992 रोजी न्यायालयामध्ये धाव घेतली. न्यायालयाचं असं म्हणणं आहे की हे बेकायदेशीर आहेच. परंतु हा सविस्तर विषय काय आहे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत आदरणीय प्रशांत संखे सर. सर नमस्कार, आपली न्यूजमध्ये खूप सहर्ष स्वागत आहे. नक्की हा जमिनीचा गैरवापर केलेला आहे किंवा व्यवहार ज्याला तुम्ही आरोप करतात तो काय आहे? जाधवजी, प्रथमतः तुम्ही माझ्या ऑफिसला आलात त्याबद्दल मी शतशः तुमचा आभारी आहे. ॲक्च्युली कसं आहे, ही जागा धनानी नगर इथे आहे. 61 सर्वे नंबर, त्याच्यामध्ये फोड झालेली आहे. 61-1, 61-2 आणि 61-3. आता माझी जागा आहे 61-1, आशिष शाह यांची जागा आहे 61-2 आणि जोशी आणि यादव यांची जागा होती 61-3. अशी जागा असल्या कारणाने आणि त्याच्यामध्ये 61-3 ही जागा विकली गेलेली होती. पण ज्या वेळेला ही विकली जागा धनानी म्हणून ते नाव धनानी नगर पडलं. धनानी हे तिथले जागा विकत घेण्यासाठी आले. त्यांनी ती जागा घेतली. त्यांना जागा विकली 14 एकर. त्यांनी त्याच्यामध्ये गेली 11 एकर जागा लोकांना दिली. 3 एकर जागा रस्ता, गार्डन वगैरे सर्व केलं. पण त्यांनी हे करताना खोटे दस्तावेज पेपर बनवले, खोटे NAचे पेपर बनवले आणि फेरफारवरती खाडाखोड करून त्यांनी काय केलं, माझीसुद्धा जागा आणि त्या आशिष शाहची सुद्धा जागा त्याच्यामध्ये मिक्स करून विकून टाकली. म्हणजे मुळात सर्वे नंबर त्याच्यातला 61-1 ही तुमची जागा, 61-2 ही आशिष शाह यांची जागा आणि 61-3 हा त्यांचा उतार असेल. त्यांचा उतार, ओके, जो 11 एकरचाच होता. परंतु असं म्हणणं आपलं आहे की 61-1, 2 आणि 3 14 एकरचा होता. त्याच्यामुळे 11 एकरचे त्यांनी प्लॉट पाडले. ओके, हां, आणि 11 एकर त्यांनी विकलेले आहे. पण त्यांनी 11 एकरचं न विकता त्यांनी साधारणतः 18 ते 20 एकर जागा त्यांनी विकलेली आहे आणि ह्याचे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहेत. आता माझे असं होतं, माझा 61-1 हा भाग मी सोडून देतो. मी माझं न्यायालयीन प्रविष्ट चालू आहे. माझं माननीय न्यायव्यवस्थेवरती माझा विश्वास आहे. त्यांच्या माध्यमातून मला पोझिशन दरवर्षी मिळत आहे, ते मी घेत आहे. माझा विषय मी कोर्टामध्ये चालू आहे. माननीय कोर्टातून मला पोझिशन मिळतं चालू आहे. ते आता जे माझे लोक, माझी जी गरीब जनता त्याच्यामध्ये अडकलेली आहे, फसलेली आहे, त्यांच्यासाठी मी नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने पुढे असतोच. पण त्यांचा कुठेतरी विषय सुटला पाहिजे. या माध्यमातून मी माननीय कलेक्टर मॅडम, माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब ह्यांच्याकडे विनंती अर्ज केलं होतं. या लोकांनी, या धनानीवाल्याने या गरीब लोकांना फसवलेलं आहे आणि त्याच्या उतार्यावरती 14 एकरच्या बदली 18 एकर जागा दिसते. त्यामुळे ह्यांचे फेरफार आणि रजिस्टर होत नाहीत. तर त्यांचे जे फेरफार आणि त्यांना फसवलेलं आहे, तर त्या धनानीवाल्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून मी हा प्रयत्न केला होता. पण ह्या प्रयत्नाचा माझेच काही सहकार्याने ह्याचा हा अर्जाचा गैरफायदा घेतला आणि त्या लोकांना भडकवून आपल्या जिल्हा कार्यालयात घेऊन आले आणि त्याचा म्हणजे त्याचा गैरवापर करून की प्रशांत संखेने हा भाजपा पदाधिकारी आहे आणि आमच्या विरोधात उभा राहिलेला आहे. पण मी माझ्या ह्या गोरगरीब जनता आहे, ही 1200 ते 1500 किलोमीटरवरतून इथे रोजगार धंदा करण्यासाठी किंवा आपल्या या हाताला काहीतरी मिळालं पाहिजे. त्यांच्या आईवडिलांना सोडून ते इथे आलेले आहेत, मुलाबाळांना सोडून ते गावालाच होते इथे आलेले आहेत. त्यांच्या विरोधात मी बिलकुल जाऊ शकत नाही. आपण एक सामाजिक नेता आहे, प्रत्येक वेळेला एक समाजासाठी भांडत असतो. त्यामुळे त्यांच्या विरोधात माझी कुठलीही भूमिका नाही.
आणि मी स्वतः इलेक्शनला इच्छुक असल्या कारणाने माझ्या विरोधात जे इच्छुक असतील त्यांनी हे षडयंत्र रचलेलं आहे असे माझा आरोप आहे. मुळातच असं आहे की आता तुम्ही जो तुमचा कार्यकाल आहे, तुम्ही जे गोरगरिबांसाठी कार्य करतात म्हणून त्या उद्देशाने लोकांच्या मनामध्ये तुमची पसंती आहे. परंतु हा कुठेतरी नगर परिषद किंवा याची जी इलेक्शन आहे जिल्हा परिषद, ह्यामध्ये कुठेतरी आपलं चरित्र हनन किंवा एखादा कुठेतरी डाग लागावा हा असा समोरच्या व्यक्तीचा तुम्ही असा आरोप करतायत. हो, तुमचं हे म्हणणं बरोबर आहे. ह्यासाठी मी माझ्या ह्या जनतेला, माझ्या एरियातल्या धनायनगर या जनतेला मी विनंती करतो, त्यांनी त्यांची एक मिटिंग बसवावी, त्यांच्या माध्यमातून एक मिटिंग बसवावी. त्यांचे मेन लोक असतील त्यांनी त्याची मिटिंग बसवावी, त्यांना काय काय प्रॉब्लेम आहे ते समजले पाहिजेत. आणि त्यांच्या मिटिंग झाल्यानंतर आमच्या भागातले ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामसेवक असतील किंवा आमच्या इथल्या गावातले नेते मंडळी असतील, त्यांना एकत्र बोलवून हा विषय कसा शॉर्ट आऊट आपल्यामध्ये करता येईल, कसे ते फसलेले आहेत आणि कसे त्यांना बाहेर काढता येईल ह्याच्यावरती चर्चा होणे गरजेचं आहे. ओके, नक्कीच. म्हणजे एकंदरीत असं दिसून येतं की या माध्यमातून जो प्लॉट क्रमांक 61 जो त्याच्यामध्ये 61-1, 61-2 आणि 61-3 असे 3 गट होते. परंतु 61-3 जो आहे तो मुळातच 14 एकरचा तो गट होता. परंतु त्याच्यामधले 11 एकर ही मालकी आणि 3 एकर ही गार्डनला दिली. परंतु बेकायदेशीररित्या त्या 61 जो प्लॉट नंबर आहे तो 3चा हा 18 एकरमध्ये कन्वर्ट करून किंवा खोट्या पद्धतीने जे काही त्यावेळेस केलं असेल. आणि साधारणतः मला एक प्रश्न विचारायचा की ही जी जो साठीकरा झाला असेल किंवा हे खरेदी खत जो विक्री झाला, जो आता तुम्ही म्हणतात की आमच्या जागेमध्ये काही परप्रांतीय लोक किंवा इतर लोकांनी जे त्यांची प्रॉपर्टी बनवलेली आहे, हा विषय कोणत्या सालचा आहे? बघा, ही जागा आम्ही साधारणतः 85पर्यंत आमच्या ताब्यामध्ये होती. आम्ही तिथे शेती करायचो. त्याच्यानंतर तिथे 87ला घरं बांधायला लोकं जेव्हा आली त्यावेळेला आम्हाला समजलं की आपली जागा विकली गेलेली आहे आणि ह्याचं एने झालेलं. त्यामुळे आम्ही तिथे वारंवार तक्रार करत होतो. तक्रार करत असताना नंतर आम्ही त्यांना काही ते आता नेहमीच वाद करत असणार आणि आमच्या घरची जी पिढी होती, जे आमचे काका वगैरे होते ते शिक्षक होते, ते नोकरीनिमित्त बाहेर राहायचे. मग त्यांच्या आधी कुठले केसेस वगैरे दाखल करायचे, त्या निमित्ताने त्यांनी तिथे लक्ष कमी दिलं. आम्ही न्यायालयात गेलो. 1992 साली आम्ही न्यायालयात गेलो आणि जे काय आहे ते आम्ही न्यायालयाकडून मागणी करतो. आम्हाला जे मिळावं, म्हणजे आमची कुठे वाद नको, पण आम्हाला न्याय जो तुमच्या हक्काचं जी जमीन आहे ती तुम्हाला भेटावी असं तुम्हाला म्हणणं आहे? हो, आमच्या हक्काची जमीन आम्हाला मिळालीच, पण ज्या माझे गोरगरीब जनता फसलेली आहे त्यांनासुद्धा याच्यातून न्याय मिळावा. आणि जो धनानीवाला, जो कोणी यांना फसवलेला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे काही फसलेले पैसे आहेत त्याचा मोबदला हा धनानीवाल्यांनी त्या गरीब लोकांना दिला पाहिजे. नक्कीच. म्हणजे एकंदरीत एकच मागणी या ठिकाणी होत आहे की धनानीने जो बेकायदेशीररित्या ह्या ठिकाणी जी काही जमिनीची फसवणूक. साहेब, आता कसं मला तिथे 5 प्लॉटवरती पोझिशन दिलेलं आहे, पण आता तिथलेच लोक आमच्यावरती कधी कधी ब्लेम करत असतात की आम्ही त्यांना शिवीगाळ करतो. आता तिथेच काशीनाथ दास जी म्हणून होते, त्या दासजींनी काल आरोप केले होते की माझं मर्डर करतील किंवा मला मारतील, पण असं आम्ही कधी कुठल्या त्याने भांडायला गेलो नाही. तसेच आमचे तिथले एक भगवान खाडेभाऊ आहेत. भगवान खाडेभाऊ त्यांच्या पण ते मार्गाने सनदचे मार्ग लढत येतात, पण त्यांना पण माहीत आहे ते पण 2-3 वेळा त्याच्यातून हार जीत ही चालू आहे. त्यांना तिथे स्टे मिळालेला आहे एक त्यांच्या 1-2 घरावरती, ते पण त्याच्यावरती पण प्रक्रिया चालू आहे. तसंच आता तिथे आमचे गाजरे म्हणून होते, त्यांनी जो स्टेटमेंट दिलं की साईनाथ काळे ह्यांनीच मारला आणि यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत, पण उलटा माझ्या फॅमिलीवरती गुन्हे त्यांनी नोंदवलेले आहेत. हे त्यांना माहिती नसेल, त्यांनी ते व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, पण माझ्याच फॅमिली त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहे. पण आम्ही ह्या कुठल्याही भानगडीमध्ये जात नाही. जे आम्हाला माननीय न्यायालयाने जे काय आम्हाला आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही चालतो. माननीय कलेक्टर मॅडम, माननीय प्रांतसाहेब, तहसीलदार ह्यांच्या माध्यमातून जे आम्हाला सूचना मिळतात त्याप्रमाणे आम्ही वागत आहोत. नक्कीच. म्हणजे एकंदरीत असंच म्हटलं जात आहे की या ठिकाणी जे बेकायदेशीर आहे असं कोणासोबत होऊ नये म्हणून संकेत सरांनी एक स्टँड घेतलेला आहे की त्या गोरगरिबांनासुद्धा न्याय भेटला पाहिजेत. त्यांचं म्हणणं असं आहे की त्या गोरगरिबांनासुद्धा न्याय भेटला पाहिजेत, परंतु ज्या धनानीवाल्याने ही बेकायदेशीररित्या जो काही जागेचा व्यवहार केला गेला आहे आणि त्यावेळेस असलेले अधिकारी ह्यांना कोणत्या आधारावरती हा संपूर्ण कार्यक्रम केला असेल किंवा गुन्हा दाखल झाला पाहिजे. धनानीवरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आणि माझी लढाई या गाववाल्यांनी पण माझ्याबरोबर एकत्र येऊन धनानीबरोबर लढलो पाहिजे आपण, अशी माझी मागणी आहे.
नक्कीच. म्हणजे या ठिकाणी एकच दिसून येतं की धनानीने ही फसवणूक केलेली आहे. मग ह्याला पूर्ण दोषी हा धनानी आहे आणि धनानीवरती आता कोणत्या पद्धतीने कारवाई ही प्रशासन किंवा सरकार घेईल याच्याकडे आपलं लक्ष राहणार आहे. आणि ह्या विषयामध्ये आपण पाठपुरावा हा आपली न्यूज नक्कीच करत राहील. म्हणून आपण बघत राहा आपली न्यूज. कॅमेरामॅन सुनील शेलारसह सिद्धेश जाधव, बोईसर.